जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाईपलाईन फुटल्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काथरदा जिरावत शिवारात सुरू असलेल्या महाजनकोच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामादरम्यान शेतकऱ्यांच्या भूमिगत पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने पिकांना पाणीपुरवठा बाधित झाला आहे। आतापर्यंत 4 ते 5 शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसह पाईपलाईनचे तातडीने स्थलांतर करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। प्रकाशा रस्त्यालगत काथरदा जिरावत शिवारात सुमारे 25 ते 30 एकर क्षेत्रावर महाजनकोच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे। सौर पॅनल बसविण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येत आहे। याच परिसरातून गोमाई नदीपासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतांपर्यंत शेतकऱ्यांनी भूमिगत पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या आहेत। शेतकऱ्यांनी 2 ते 3 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून दर्जेदार साहित्याचा वापर करत या पाईपलाईन टाकल्या आहेत। मात्र सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान या पाईपलाईनला धक्का लागून त्या फुटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। आतापर्यंत 4 ते 5 शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान झाले असून पाणी गळतीमुळे शेतापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नसल्याने पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वीच संबंधित कंपनीला पाईपलाईनचे स्थलांतर करून देण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आता पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीचा खर्चही शेतकऱ्यांवर येत आहे। याबाबत महाजनकोच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन काही दिवस काम थांबविण्यात येत आहे। संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली। काम सुरू करण्यापूर्वीच संबंधित कंपनीला पाईपलाईनचे स्थलांतर करून देण्याची विनंती केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। आता अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे। प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती करणे अधिक कठीण होईल, त्यामुळे कंपनीने तातडीने आमच्या पाईपलाईनचे स्थलांतर करून द्या, अशी मागणी शेतकरी दुर्गेश उद्धव पाटील यांनी केली। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। मी शेतकरी दुर्गेश उद्धव पाटील, राहणार प्रकाशा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। सदर मी गोमाई नदीवरून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी घेऊन जातोय। त्या पाईपलाईनीच्या या शेतातून महाजनको कंपनीने ते सोलर ऊर्जेचं काम घेतलेलं आहे आणि यांनी लाईनीचे किती जागोजागी यांनी लाईन फोडून टाकलेली आहे। आता ठीक आहे, ते जोडून देत आहे। नंतर जर पाईपलाईन लीक झाली, प्लेट उभे राहिले तर कसं काय ते आम्ही लिकेज काढायचं। आता शेतात ऊस आहे, आमचे दुसरं कापूस आहे, वरून राजा बरसत नाही, दुष्काळ आहे, त्यांना पाणी कसं काय भरायचं आणि त्या पिकांची नुकसान भरपाई कोण देईल।